बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलोजिझम म्हणजे तर्क व अनुमान. स्टेटमेंट दिलेले आहे. स्टेटमेंट म्हणजे विधान आणि कॉन्क्लुजन्स म्हणजे अनुमान किंवा निष्कर्ष. या दोघांच्या याच्यावरून आपल्याला ऑप्शन योग्य ऑप्शन निवडायचा आहे. पण प्रत्यक्ष जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला याचा आन्सर काढता येणार नाही. याच्या काही ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवायचं, ऑल दोन सर्कल लक्षात ठेवायची. हा वेन डायग्राम, हा एक सर्कल आणि दुसरा हा सर्कल. जेव्हा ऑल ही भाषा येते, जेव्हा ऑल लँग्वेज येते, तेव्हा यासाठी हा सर्कल वापरायचा आणि जेव्हा सम येते यासाठी हा सर्कल वापरायचा. ओके, म्हणजे सर्व म्हटलं की हा सर्कल वापरायचा आणि सम म्हटलं की ही वेन डायग्राम वापरायची. ओके, आता आपण स्टेटमेंट बघूया. बघा, दोन गोष्टी पुन्हा एक लक्षात ठेवा की ऑल, आता समजा सम पोटॅटो आर ओनियन, ऑलच्या संदर्भात पहिले विचार करायचा. ऑल ओनियन्स आर द पीनट्स. आता ऑल जो शब्द अटॅच असतो, ऑल हा शब्द जो अटॅच असतो ऑल, तो पहिल्या सर्कल मध्ये घ्यायचा. म्हणजे इथे काही ओनियन्स, ठीक आहे. ऑल ओनियन्स आर पीनट्स, हे काय झाले पीनट्स. ऑल ओनियन्स आर पीनट्स. याचा अर्थ बघा की सर्व ओनियन्स हे पीनट्स आहे. मग जेव्हा तुम्ही अपवर्ड डायरेक्शन जाता, ऑल आर दिस सर्कल और दिस वेन डायग्राम, आणि जेव्हा डाऊनवर्ड ने येता तेव्हा तो सम होऊन येतो. ऑल पीनट्स आर ओनियन्स होणार नाही. लक्षात ठेवायचं की सम हा शब्द येईल. डाऊनवर्ड न काय येईल, डाऊनवर्ड डायरेक्शन न सम शब्द येईल आणि अपवर्ड डायरेक्शन न काय येईल, ऑल शब्द येईल. म्हणजे जेव्हा आतमधला जो सुरुवातीचा सर्कल असतो तो ऑल आर पीनट्स, पण ऑल पीनट्स आर नॉट ओनियन्स, सम पीनट्स आर ओनियन्स, हे शब्द लक्षात ठेवायचे. ओके, आणि दुसरा एक सम जर शब्द आला तर तुम्हाला सांगितले की सम साठी असे सर्कल वापरायचे. ठीक आहे. आता सेकंड स्टेटमेंट, थर्ड स्टेटमेंट, ऑल पीनट्स आर समोसा. ऑल पीनट्स आर समोसा. ओके, म्हणजे आता काय, ऑल ओनियन्स आर पीनट्स, ऑल पीनट्स आर समोसा, ऑल ओनियन्स आर समोसाज. ओके, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन ऑल होत जातील, पण डाऊनवर्ड न काय येईल, सम समोसा आर पीनट्स, सम पीनट्स आर ओनियन्स, सम समोसा आर ओनियन्स. हे लक्षात ठेवायचं. हे कळाले की तुम्हाला काही अवघड जात नाही. आता सम पोटॅटोज आर ओनियन्स, सम पोटॅटोज आर ओनियन्स, म्हणजे ओनियन्स सम पोटॅटोज. आता हा पोटॅटोज ऑप्शन झाला बाहेर, समजा पोटॅटो ऑप्शन आहे, तर हा ओनियन्सला म्हणजे पूर्ण तीन याला हा काय तर अटॅच होतो, तीन याला अटॅच होतो. याचा अर्थ काय, सम पोटॅटो आर समोसा, सम पोटॅटो आर पीनट, सम पोटॅटो आर ओनियन्स. ओके, किंवा सम ओनियन्स आर पोटॅटो, सम पीनट्स आर पोटॅटो, सम समोसा आर पोटॅटो. म्हणजे हे जर सम इकडलं घ्या किंवा इकडलं घ्या, सम होऊन येते. ठीक आहे, म्हणजे काही. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण कॉन्क्लुजन अनुमान आलो. बघा, सम पोटॅटोज आर पीनट्स, सम पोटॅटोज आर पीनट्स. ओके, सम पोटॅटो आर पीनट्स अटॅच झाला सर्कल झाला. ओके, सम पीनट्स आर पोटॅटोज, सम पीनट्स आर पोटॅटो, चालते, हे पण बरोबर आहे. आणि ऑल ओनियन्स आर समोसा, ऑल ओनियन्स आर समोसा, ऑल ओनियन्स आर समोसा. सांगितलं तुम्हाला, अपवर्ड न ऑल होत जाते आणि डाऊनवर्ड न सम, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे काय ऑप्शन ऑल फॉलोज, ऑल फॉलोज सगळेच योग्य आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला सिलोजिझमचा वापर करून तर्क व अनुमान काय करता येते. इझिली आपण तर्क आणि अनुमान काय योग्य ऑप्शन निवडू शकतो. ओके, हा, नाव सी द स्टुडंट, सिलोजिझम मीन्स तर्क आणि व अनुमान. त्याच्यामध्ये काय स्टेटमेंट दिलेले असते, विधाने दिलेली असतात, नंतर कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष किंवा अनुमान दिलेले असते, आणि त्याच्यावर मग खाली जे पर्याय दिलेले असते ते तुम्हाला ओळखायचं असतं की कुठल्या प्रकारचं याला पर्याय योग्य आहे. आता स्टेटमेंट दिले पहा, ऑल द लॉक्स आर कीज, ऑल द कीज आर बॅट्स, सम वॉचेस आर बॅट्स. ओके, आणि कॉन्क्लुजन, सम बॅट्स आर लॉक्स, सम वॉचेस आर कीज, ऑल द कीज आर लॉक्स. आपल्याला याच्या म्हणजे असं काय म्हणतो ऑब्झर्वेशन, आपल्याला याच्या काय म्हणता येईल की पर्याय ऑप्शन निवडता येत नाही कोणतं योग्य. यासाठी काही ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आता लक्षात ठेवायचं, ऑल म्हटलं की हे दोन ऑप्शन लक्षात ठेवायचे, दोन ऑल म्हटलं की, आणि सम म्हटलं
की अशा प्रकारची वेन डायग्राम लक्षात ठेवायची. ऑल म्हटलं की अशी वेन डायग्राम लक्षात ठेवायची, सम म्हटलं की अशी. ऑल, आता ऑल म्हटलं की ऑल जो शब्द आहे तो येईल यामध्ये, म्हणजे ऑल हा आणि त्याच्यानंतर जे लॉक्स हा ऑप्शन. ठीक आहे. मग ऑल लॉक्स आर कीज, ऑल लॉक हे कीज होतील, परंतु या डायरेक्शननं अपवर्ड डायरेक्शन, डाउनवर्ड डायरेक्शननं सम कीज. आता इथं काय म्हटलं की कीज, हे की आणि हे काय आहे लॉक. समजा ऑल लॉक आहे, ऑल लॉक आर कीज, पण सम कीज आर लॉक. ऑल कीज लॉक होणार नाही, लक्षात ठेवायचं. कळलं का? मला बेसिक गोष्टी सांगतो तुम्हाला की ऑल लॉक आतमधलं जे आहे ते ऑल असते. पहिला जो शब्द येईल ऑल तो आतमध्ये घ्यायचा आणि त्याच्यावर ऑल लॉक सारखी नेक्स्ट वर्ड. ठीक आहे. म्हणजे संपूर्ण लॉक हे कीज होतील, परंतु संपूर्ण कीज हे लॉक होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे सम कीज आर लॉक होईल, सम कीज आर लॉक लक्षात ठेवायचं. दोन गोष्टीला काय लक्षात ठेवायच्या की आतमधला जो सर्कल आहे ऑल तो वरच्या सर्कलशी संदर्भात आहे आणि डाउनवर्ड पोझिशन जर यायचं झालं तर सम शब्द घेऊन येईल. सम कीज आर लॉक, ऑल कीज आर लॉक होणार नाही. ओके. हां, ठीक आहे. आता आपण बघूया याची डायग्राम कशी काढायची आणि त्याच्यावर आपण अनुमान लावू. ठीक आहे. ऑल द लॉक्स आर की, म्हणजे लॉक, ऑल लॉक्स आर कीज, हे झाले कीज. ओके. ठीक आहे. हां, हे जर हे पहिलं आठवलं. दुसरं ऑल द कीज आर बोर्ड्स, ऑल द कीज आर बोर्ड्स, ऑल द कीज आर बोर्ड. ठीक आहे. आता सम शब्द आला, सम वॉचेस आर बॅट्स, सॉरी बोट्स नाही बॅट्स, सम वॉचेस आर बॅट्स. आता बॅट सम, सम तुम्हाला सांगितलं सम जर असं असेल अशा प्रकारची वेन डायग्राम घ्यायची. ठीक आहे. सम वॉचेस आर बॅट्स. आता बॅट्स हा शब्द आहे म्हणजे फक्त याला अटॅच होईल वॉचेस. ओके. वॉचेस म्हणजे आता या वॉचेसचा की आणि लॉकशी काही संबंध नाही, फक्त वॉचचा हा बॅट संबंध आहे. आणि लक्षात ठेवायचं सम बॅट्स आर वॉच, सम वॉचेस आर बॅट्स असा संबंध होईल. आता इथं काय होईल, इथं काय होईल की सम बॅट्स आर कीज, सम कीज आर लॉक, सम बॅट्स आर लॉक, परंतु ऑल लॉक आर कीज, ऑल कीज आर बॅट्स, ऑल लॉक आर बॅट्स अशा प्रकारचा याचा संबंध होईल. म्हणजे अपवर्ड डायरेक्शन जायचं झालं तर ऑल ऑल होत जाते आणि डाऊनवर्ड जायचं झालं तर सम सम होत जाते. आणि आता सम म्हटलं किंवा आता जैसेशी दिलेले आहे सम वाच्यासारखी म्हटलं असतं हे दोन्ही याला अटॅच झालं असतं, म्हणजे हे सम झालं असतं हे सम. आता मात्र काय वॉचेस आर, सम वॉचेस आर बॅट्स आणि सम बॅट्स आर वॉच, हे फक्त एवढंच रिलेशन आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. आता कॉन्क्लुजन, अनुमान काय येते. सम बॅट्स आर लॉक, सम बॅट्स आर लॉक. ओके, मी तुम्हाला सांगितलं डाऊनवर्ड डायरेक्शन येणार. सम बॅट्स आर लॉक, दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. ओके. सम वॉचेस आर की, वॉचेस कुठे हे हा जर सर्कल याला अटॅच झाला नाही कीला, त्याच्यामुळे याचं काही घेणं म्हणजे संबंध नाही आहे. ठीक आहे. ऑल द कीज आर लॉक, ऑल द कीज आर लॉक, ऑल द कीज आर लॉक नाही, तुम्हाला सांगितलं अपवर्ड नाही गेलं तर ऑल होईल आणि डाऊनवर्ड आलं तर सम कीज आर लॉक, म्हणजे हे देखील स्टेटमेंट बरोबर नाही. मग याच्यात ऑप्शन कुठलं येईल? ओनली 1 and 2 आर फॉलोज नाही, ओनली 1 फॉलोज आहे, 2 नाही, म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे. ओनली 1 फॉलोज, ओनली 1 फॉलो, दिस इज द आन्सर. ओनली 2 फॉलो, हे देखील रॉंग आहे. आणि ओनली 1 and 3 फॉलो, हे देखील रॉंग आहे. म्हणजे आन्सर हे आहे, म्हणजे पर्याय आपला कोणता राहील, म्हणजे ऑप्शन कोणता येईल आपलं बी. अशा प्रकारे अनुमान आपल्याला या वेन डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, ती ट्रिक्स वापरून आपल्याला हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. यानंतर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आपण बघूया. ठीक आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व कागद पुस्तके आहेत मराठीवाल्यांसाठी, काही पुस्तके पेन आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत आणि सर्व पेन्सिल खोडरबर आहेत. ठीक आहे. आता याच्यावर अनुमान दिले, काही खोडरबर कागद आहेत, काही कागद पेन्सिल आहेत, सर्व खोडरबर पेन आहे, काही पेन कागद आहे. त्याच्यावर ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला असं निरीक्षणानं काहीच सांगता येणार, आपल्याला ट्रिकचा उपयोग करावा लागेल. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व जर शब्द सर्वांचा विचार करू, सर्व कागद पुस्तके आहेत. आता कागद,
आपला ट्रिक्स वापरू आपण. सर्व कागद हे पुस्तके आहे. पुन्हा लक्षात ठेवा, सर्व कागद पुस्तके आहे, परंतु सर्व पुस्तक कागद नाही, काही पुस्तक कागद आहे, असा या वेन डायग्रामचा अर्थ होतो. ओके. आता सर्व पेन पेन्सिल आहे. आता इकडे पेनचा काही संबंध नाही, सर्व पेन हे काय आहे, पेन्सिल आहे. सर्व पेन हे पेन्सिल आहे. ओके. आणि सर्व पेन्सिल खोड रबर आहे. सर्व पेन्सिल हे काय आहे, खोड रबर आहे. बघा, सर्व कागद पुस्तक आहे, ही वेन डायग्राम तयार झाली. सर्व पेन पेन्सिल आहे, सर्व पेन पेन्सिल आहे, सर्व पेन्सिल खोड रबर आहे. आता अपवर्ड डायरेक्शन जाताना म्हणजे वरच्याला जाताना सर्व पेन पेन्सिल आहे, सर्व पेन्सिल खोड रबर आहे, म्हणजे सर्व पेन ही खोड रबर आहे. आणि अपवर्ड डाऊनवर्डला येताना काही खोड रबर पेन्सिल आहे, काही पेन्सिल पेन आहे, म्हणजेच काही खोड रबर हे पेन आहे. वरून येताना खाली आणि हलून जर वर जाताना म्हणजे अपवर्ड डायरेक्शनने जाताना त्याचा अर्थ सर्व होतो. आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला येताना काही म्हणजे काही अर्थ घेऊन येतो, म्हणजे सम. ओके. आता दोन डायग्राम आहे, म्हणजे आपल्याला हे सर्व कागद पुस्तके आहेत. सर्व हे आटोपलं, सर्व आटोपलं. आता हे एक स्टेटमेंट राहतं, काही पुस्तके पेन आहे, काही पुस्तके पेन आहे, म्हणजे या सर्व सर्कलला भेदून चालला. हे काय झालं, पुस्तके. काही पुस्तके हे पेन आहे, याचा अर्थ काही पुस्तके याला अटॅच झाला म्हणजे खोड रबर आहे, काही पुस्तके याला अटॅच झाला म्हणजे पेन्सिल आहे, काही पुस्तके याला अटॅच झाला म्हणजे पेन आहे. परंतु कागद आणि याचा काही संबंध नाही. या तिघाचा कागदला हा सर्कल अटॅच झाला म्हणजे पेन पेन्सिल खोड रबर आणि कागद याचा काही संबंध नाही. पुस्तकाचा या चार जणांशी संबंध लागलेला आहे. ठीक आहे. आता आपण हे बघू. म्हणजे फक्त कागद आणि पुस्तकाचा संबंध आहे. काही कागद, सर्व कागद हे पुस्तके आहे, काही पुस्तके कागद आहे. हे एवढे स्टेटमेंट तयार झालं, याच्याशी काही संबंध नाही. आता बघू. काही खोड रबर हे कागद आहे, कागदाचा आणि खोड रबरचा अटॅच झाला का सर्कल, काही संबंध नाही. काही कागद पेन्सिल आहे, कागदाचा आणि पेन्सिलचा देखील काही संबंध नाही. सर्कल फक्त पुस्तकाला अटॅच आहे, कागदला अटॅच नाही. म्हणजे हे देखील स्टेटमेंट होणार. सर्व खोड रबर पेन आहे, सर्व खोड रबर पेन आहे, सर्व खोड रबर पेन होणार नाही. होईल का, काही होईल. मी तुम्हाला सांगितलं अपवर्डला जाताना सर्व पेन हे खोड रबर आहे, पण काही खोड रबर हे डाऊनवर्डला येताना काही शब्द येईल, म्हणजे सर्व खोड रबर पेन आहे, हे देखील चुकीचं आहे. काही पेन कागद आहे, काही पेन हे कागद आहे. पेनचा सर्कल आणि कागदाचा अटॅच झाला नाही, म्हणजे काही घेणं देणं नाही. म्हणजे हे देखील ऑप्शन आहे. म्हणजे एक बरोबर आहे, एकही बरोबर नाही, चारही आपण काय केले, रॉंग दाखवलेले आहे. म्हणजे आन्सर काही होत नाही. तर अशा प्रकारे आपण तर्क व अनुमानचा आपण जे सिलोजिझम ज्याला म्हणतो, तर्क व अनुमानचे आधारित जे काही उदाहरण आहे, या वेन डायग्रामच्या आधारे विदिन अ सेकंद ते काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ओके. विद्यार्थी मित्रांनी नंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. सर्व टेबल खुर्च्या, एकही खुर्ची दिवा नाही. पुन्हा आपण या ठिकाणी वेन डायग्रामचा उपयोग करणार. सर्व टेबल खुर्च्या, सर्व म्हटलं की टेबल आतमध्ये, सर्व टेबल, सर्वला अटॅच टेबल आहे म्हणजे आतमध्ये, आणि खुर्ची. पुन्हा एकदा सांगतो की अपवर्डने गेलं तर सर्व आणि डाऊनवर्डने गेलं तर सम. सर्व टेबल खुर्ची आहे, पण काही खुर्च्या टेबल आहे, सर्व खुर्च्या टेबल नाही. ओके. एकही खुर्ची दिवा नाही, एकही खुर्ची दिवा नाही, म्हणजे खुर्ची आणि टेबलचा दिव्याशी काही संबंध नाही. टेबल आणि दिव्याचा काही संबंध दिलेला नाही, आणि एकही खुर्ची दिवा नाही म्हणजे सेपरेट आहे. म्हणजे अशा प्रकारचं रिलेशन या ठिकाणी तयार झालं आहे, त्याच्यामुळे सम हा शब्द येणार नाही. काही टेबल दिवा आहे, टेबल आणि खुर्च्या दिव्याचा काही संबंध नाही. काही टेबल दिवा आहे, काही सांगू शकत नाही, संबंधच नाही. चुकलो. एकही टेबल दिवा नाही, राईट, पण संबंधच नाही याचा, त्याच्यामुळे एकही टेबल दिवा होणार नाही. एकही टेबल दिवा होणार नाही. दिस इज द राईट स्टेटमेंट. ओके. फक्त अचूक नाही, अ तर चूक आहे, म्हणजे फक्त ब अचूक, म्हणजे फक्त ब बरोबर आहे, राईट बरोबर आहे. दोन्ही अचूक नाही. दोन्ही ऑप्शन काय येईल, याचा ऑप्शन येईल 2 नंबरचं. अशा प्रकारे तुम्ही वेन डायग्रामच्या साह्याने अनुमान व तर्काचा इझिली काय करू शकतो, ऑप्शन आपण निवडू शकतो योग्य अशा प्रकारचा.
आणि कुठलाही प्रॉब्लेम विदिन अ सेकंड काय करू शकता, या ट्रिक्स वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. ऑल रायटर्स आर पोएट. ऑल रायटर्स स्टेटमेंट. रायटर्स आर काय आहे, पोएट्स. ठीक आहे. सम क्वेश्चन्स आर आन्सर. हे दोन स्टेटमेंट क्वेश्चन आणि आन्सर वेगळा आहे, याच्याशी काही संबंध, याचे संबंध असणार स्टेटमेंट. सम आन्सर्स आर रायटर. सम आन्सर्स आर रायटर. म्हणजे सम पोएट्स आर बी रायटर. सम आन्सर्स आर रायटर. आता रायटरला अटॅच झाल्यामुळे सम पोएटला बी अटॅच झाला, म्हणजे सम रायटर आन्सर, सम पोएट आन्सर. ओके. त्यानंतर सम क्वेश्चन आर आन्सर. सम क्वेश्चन्स आर आन्सर. सम क्वेश्चन्स आर आन्सर. म्हणजे आता क्वेश्चन, सम क्वेश्चन्स आर आन्सर, सम आन्सर आर क्वेश्चन, या दोघांचा काही संबंध नाही पोएट आणि रायटरचा क्वेश्चनशी. ओके, त्याच्यावर आता कॉन्फिडन्स. सम रायटर्स आर आन्सर. सम रायटर्स आर आन्सर राईट. सम आन्सर आर रायटर, रायटर आर आन्सर. ओके, दिस राईट स्टेटमेंट. सम पोएट आर क्वेश्चन. पोएटचा आणि क्वेश्चनचा काही संबंध नाही आहे का, अटॅच झाला नाही, काही संबंध नाही. हा सर्कल आहे पोएटचा आणि हा आन्सरचा सर्कल आहे, आणि याचा फक्त या दोघांचं रिलेशन तयार झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे रॉंग आहे. ऑल द क्वेश्चन्स आर पोएट. ऑल द क्वेश्चन्स आर पोएट. ऑल द क्वेश्चन्स आर पोएट्स, काही संबंधच नाही याचा पण काही संबंध नाही. क्वेश्चन आणि पोएटचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे. सम पोएट आर आन्सर. यस, सम पोएट आर आन्सर. अटॅच, हा सर्कल इथे अटॅच झाला एकमेकांना. म्हणजे सम आन्सर आर पोएट, पोएट्स आर आन्सर. ओके, म्हणजे काय ऑप्शन 1 2 नाही आहे, रॉंग आहे. 1 4, 1 आणि 4, दिस इज द राईट आन्सर. म्हणजे ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. अशा प्रकारे आपल्याला सिलेझम वेन डायग्रामच्या माध्यमातून इझिली ट्रिक्स वापरून सॉल्व्ह करता